जय शिवराय मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल अक्षय टेक मराठीमध्ये. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलांना राज्य शासनाने आणखीन एक महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे. तो निर्णय काय आहे, तसेच राज्य शासनाने लाडक्या बहिणींना एक गिफ्ट या ठिकाणी मिळणार आहे आणि जूनचा हप्ता केव्हा येणार आहे, अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, जरा वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, राज्य शासनाने लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे, ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेतील महिलांना आता नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्यास परवानगी दिली जाणार आहे. मित्रांनो, राज्यातील अनेक पतसंस्था यशस्वीपणे चालवल्या जात आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दरमहा येणाऱ्या 1500 रुपयामधून ही गुंतवणूक करून त्या स्वतःची पतसंस्था स्थापन करू शकतील. तसेच महिलांचा आर्थिक स्वावलंब वाढावा यासाठी महत्त्वाची पावले राज्य शासनाने उचलण्यात आली आहेत. तसेच या योजनेतून लाभ घेणाऱ्या महिलांना गिफ्ट म्हणजे जे 40,000 रुपयेपर्यंतचे कर्ज या ठिकाणी मिळणार आहे, तेही बिना व्याजावर, आणि याचे वितरण हे थेट तुमच्या DBT लिंक अकाउंटमध्ये जमा होणार आहे. आणि या कर्जाचे हप्ते हे दर महिन्याला मिळणाऱ्या 1500 रुपयामधून वगळण्यात येणार आहे. म्हणजे तुम्हाला दरमहा हप्ता भरण्याची गरज या ठिकाणी पडणार नाही. तसेच तुमचे कर्ज हे तुमच्या 1500 रुपयामधून काटून घेण्यात येणार आहे. मित्रांनो, ही योजना सध्या मुंबई परिसरातील लाभार्थ्यांसाठीच आहे आणि ही योजना सध्या मुंबई बँकेतील महिला याचा लाभ घेत आहेत. लवकरच ही योजना संपूर्ण महाराष्ट्रभर राबवण्यात येणार आहे. तर मित्रांनो, आपण जूनचा हप्ता कधी भेटणार आहोत याबद्दल थोडी माहिती बघू. मित्रांनो, जून महिन्याचा हप्ता हा जुलै महिन्यातील 4 ते 8 तारखेदरम्यान सर्व लाभार्थी महिलांच्या आधार संलग्न खात्यामध्ये जमा होणार आहे. तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती. ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असेच नवीन व्हिडिओ अपडेट तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येतील. पुन्हा भेटूया असेच एका नव्या अपडेटमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.